रामराम मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आजचा विषय आहे म्हणजे आजचा व्हिडिओ आहे माझ्या मिशोच्या फेवरेट चप्पल. त्या ज्या चप्पल आहेत का सगळे मी 5-6 जोडी मागवलेल्या मिशोवरून. त्या खूप सुंदर आहेत आणि एकदम फ्लॅटवाल्या, म्हणजे मी अशा कधी वुमन फ्लॅट स्लिप्स बोलतात ना तशा आहेत त्या, पण मी अशा कधी वापरल्या नाही. मी शूजच घालते सगळ्यात जास्त. मला लहानपणापासून सवय आहे शूज घालायची. मी धामधिप्पाड आहोत दिसायला, म्हणजे डबल हाडाचे. आमची सगळी खानावळच अशी आहे. तर माझे बाबा बोलायचे की लहानपणापासूनच सवय होती हो. ते मला कधी पण शूजच घ्यायचे. बोलायचे तू एक पोरगी आहेस लोकांच्या घरी जाणारी, तर तू पाय वगैरे छोटे पाहिजे, नाजूक पाहिजे. पण कायचं काय नाजूक, ते असं बोलून आम्हाला ते शूज घालायचे. काय बोलायचं आता. ठीक आहे, आता बाबांचं त्यांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे. आणि मला पण आवडायचेच. आणि शाळेमध्ये पण काय असतं, शूजच असतात ना, काय थोडे ना चप्पल सँडल अलाउड असतात. शूजमध्येच पाय असायचे आमचे तर 8 तास. आणि मी सायकलने यायचे जायचे, मग 8 तास 9 तास आम्ही डबे घेऊन जायचो जेवायला वगैरे तिकडंच. थोडेसे घरातले कामं आटोपून घेतले. आता हे कामं करता करता पिल्लू खेळतंय तिकडं, तर लक्ष दिलं तर आता बघा पिल्लू खाली शी करून ठेवली त्याने. तर सगळे कामं सोडून त्याला पहिलं घेतलं, सगळं क्लिअर केलं, धुवून बिवून स्वच्छ. पण अजून ठेवलं, म्हटलं भांडी घासायची आहेत आणि थोडीशी खिचडी बनवून घ्यायची होती. पिल्लूला अशी फर्स्ट टाईम मी खिचडी बनवली. थोडीशी पालक, बटाटा, टोमॅटो टाकलं, थोडासा कांदा टाकला आणि थोडासा हिंग टाकायला पाहिजे होता. टाकलंच नाही मी, पण हळद टाकली, थोडंसं तूप टाकलं आणि असंच कुकरला लावलं. पण काय झालं माहिती आहे का, एवढी घट्ट झाली ना ती. जे पातळ केली तरी मग ते घट्टच होत होती. जेव्हा पिल्लूला खाऊ घालत होते ना तेव्हा मग मला वाटलं खातो का नाही पिल्लू. पण पिल्लूने थोडंसंच खाल्लं हो, जास्त नाही खाल्ले, 2-4 घासच. आता मी उद्या बनवलं ना तर ह्याच्या अर्धीच बनवलं, म्हणजे 2 चम्मच पोहे खायचा चम्मच असतो ना, 2 पोहे खायच्या चम्मचने हे टाकणार, तांदूळ टाकणार आणि 1 चम्मच डाळ टाकणार आणि एवढंसं थोडंसंच बनवणार. बघते मी खातो का नाही ते. आणि नाहीतर मग आपलं उपमा असतो ना आपलं कशाचा, ॲपल शिराच बोलू शकतो, त्यासाठी ते बनवत जाईन, ते खाते आवडेल. मग ह्या बघा मिशोची चप्पल, याची रील काढून झाली. म्हटलं आता तुम्हाला लोकांना दाखवावे. बघा उलट्या पकडत होते म्हणून मला हसवायला येत होतं. बघा ह्या सुंदर जोडी होत्या दोन्ही, 1 नंबर. आणि जास्त महागात नाही हो, 200, 250, 150च्या स्टार्टिंग, 150 रुपयाच्या स्टार्टिंग आहे आणि 250पर्यंत काहीतरी आहे. आणि एवढ्या भारी ना, बायका साड्या बोलतात ना, जे ड्रेस सूट घालतात किंवा आपले जीन्स घालतात त्याच्यावर भारी भारी कलरच्या वेगळ्या आणि रोज घालायला किती भारी वाटतात. ह्या माझ्या मिशोच्या सगळ्यात आवडत्या, माझ्या फेवरेट. ह्या मला लय आवडलेल्या, एकदम फुल होतं त्याच्यावरती आणि घातल्यावर किती सुंदर दिसणार ना. वाव, साडी घातल्यावर तर एकच नंबर दिसेल. तुम्हाला कुठली आवडली नक्की सांगा. आणि आवडली तर तुमच्या बहिणीला वगैरे किंवा तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा तुमच्या बायकोला तुम्ही घेऊ शकता, गिफ्ट देऊ शकता, असं काही इश्यू नाही. बघा माझं बोलणं पटतंय का. मस्त आहेत का नाही, एकच नंबर. रावस हो. जेव्हा मला आवडलं तेव्हा मी रावस बोलते. आता पॅकिंग करून ठेवली आणि कॅन्सल बोलते, सॉरी, रिटर्नचं पण टाकून दिलं. मग ते शेड्यूल आलं रिटर्नचं 25 तारखेचं येणार. 25 तारखेला सगळे घेऊन जाणार. मस्त एवढं चप्पल सगळ्या आलेल्या अगोदरच, पण एक चप्पल आज आली आणि आजच्या आल्या मी पटकन रील बनवून घेतली आणि रिटर्नचं टाकून दिलं. हे सगळ्यांची एकदाच आली तर रील बनवायला बरं वाटतं ना. तर मला आता संध्याकाळी पाणी येईल, टाकी, पाण्याचा हंडा घासून घ्यावा. तोपर्यंत पिल्लू उठेपर्यंत मी खिचडी पण लावायची होती. खिचडी नाही, डाळ भात पण लावायचा होता. म्हणजे कळशी नाही, हंडा आणि टाकी घासून झाली, व्यवस्थित ठेवली एका साईडला. आणि तेवढ्यात पिल्लूची बोंबाबोंब चालू. एकदम चकाचक वाईट काढला.
सगळे घरातले कामं करून घेतले आणि मग पिल्लू आणि मी संध्याकाळी मस्त कामं करून खाऊन पिऊन थोडासा एक निवांत मोबाईलला दूर ठेवून, तसं दिवसभर मोबाईल हातातच असतो, हे बनव ते बनव, हे एडिट कर ते एडिट कर, ते सगळं सोडून आम्ही मस्त खिडकीत बसलेलो. पिल्लू पण मस्त खेळत होतं. चला तर मंडळी, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच असणार. नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक द्या. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतेच. आता सध्या नवीन व्हिडिओ आहेत माझे. चला मंडळी, बाय बाय.